कोणाचा कॉल नाही, मेसेज नाही आणि घरचे पण त्यांना पण नाही माहीत का? या जगात एकतर जण असन ज्याला माझ्या बड्डे आठवण असन. प्रणय, हा हा थँक्यू. थँक्यू कोण? मी का केलं? तू आला ना हेच मोठी गोष्ट आहे. बोल ना, तुले का म्हणायचं आहे? हा ते आठवण नाही येत आहे आता. येईल येईल. आठव. हा आठवलं. यस यस यस. इतका आनंद कोण होत आहे? काय नाही ते तू सोड, तू बोल. हां ते मला थोडं बाहेर जायचं आहे, तर मला पैसे पाहिजे. 100च रुपये पाहिजे, 1-2 लाख नाही पाहिजे. हे घे, ऑनलाईन दे, ऑनलाईन. पाहत काय दे पटकन. देताव. जीवनात कोणाला कदरच नाही. कोणाची पण असो. पाय आले असन. हो आले. आज कुठे चालला? कुठे जाऊ? खड्ड्यात. अबे मजाक करता. चल येतो मी. नको येऊ. याले पण नाही मालूम. ॲटलिस्ट एकानं तरी इंस्टावर स्टोरी टाकली पाहिजे. मग सर्वे टाकन. एक काम करतो, फेक आयडीनं स्वतःला स्टोरी मेन्शन करतो. नाही. हा बोल. आज का बनव? आईले माझा वाढदिवस माहीत आहे वाटते, म्हणूनच तर आई विचारत आहे आज का बनवू म्हणून. यस. सांग ना लेका का बनवता? अरे तर मी विचार करत आहो ना आई. तू कर विचार. मी ठरवलं, मी शेंगाच बनवतो आज. मग मला काय विचारलं? असंच. काय? अन्न भात खाशील ना? हो. वरण? हो. अन्न गुलाबजामुन खाशील? हो खाईल ना. लग्न आहे का तुझ्या खाशील म्हणून राहिला? अभ्यास करणं का लग्न करून दे तुझ्या लग्न करून दिलं तर त्या बिचारा पोरीचं जीवन बर्बाद होऊन जाईल. आता का करू? मामाला कॉल लावतो. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर प्रकाश भाऊ. हॅपी बर्थडे टू यू. हा ठीक आहे रात्री भेटू. काय झालं भाषा? चेहऱ्यावर 24 कोण वाजले? 24? पण म्हणतो ना चेहऱ्यावर 12 वाजले, पण तुझ्या चेहऱ्यावर टेन्शन जास्त दिसत आहे, म्हणून 12 दुने 24. दिमाग. तुम्हाला सर्वांचे बड्डे आठवण राहते. अरे सर्वांचेच, फक्त मायाच कोणी लक्षात नाही ठेवत. सारखंच आहे का? लक्षात राहते म्हटलं तुम्हाला सर्वांचे बड्डे. हा ते तर आहेच. भाषा तुला पनीर आवडते ना? हो. तुम्ही विचारणार का? भाऊजीले म्हणणार पनीर आणा म्हणणार. प्रकाश भाऊच्या वाढदिवस आहे तर जेवणाला सांगून देऊ. वा, बड्डे तुमच्या मित्राच्या, पार्टी आम्ही देऊ. म्हणजे आता मी वेगळा झालो का? अरे मामा. दोस्त मामा काही पण काय यार. तू कधी आला? ताई बस आता चालो. अच्छा थांब मी जेवण आणतो. ताई नको आणू. काऊन? बस भूक नाही आहे. काही लोकांना आपल्या शब्दाची किंमतच नाही आहे. किंमत? काही नाही बस भूक नाही आहे. आई आज पनीर बनव. मामाच्या खास मित्राचा बड्डे आहे. आज आपण त्याला जेवण करायला सांगू. ठीक आहे ना, मी सांगतो प्रणयच्या बाबाला. ठीक आहे मामा. खरंच ताई? त्यात काय खरंच? अरे काय नाही आई, तू सांग, बाबाला सांग. प्रणय अबे मी कसा विसरू शकतो? का विसरला तू? वाढदिवस. फायनली आठवला. असा काय विसरलो समजत नाही. अरे तर आता तुला आठवलं ना, बस मग. का बस मग? अरे तर आता विश करून दे. चल कर. चल कर म्हणजे का? कालच होता मित्राचा वाढदिवस, आज विश करून का करू? लेका बैताडा, म्हणजे याला याच्या मित्राचा वाढदिवस माहिती आहे पण माया नाही माहिती, आणि पैसे पण माझ्यापासून घेणं चालू आहे. मित्राले वाटण हा तर विसरला. एक काम कर, तुझ्या मित्राले आज बोलो, त्याला म्हणा वारचा वाढदिवस करतो मला, आणि आज आपण पनीर बनवत आहे, त्याला आमंत्रण दे, सगळे मिळून खाऊ. अबे हे लोक तर ऐकत नाहीये, स्वतःच पण पाहत आहे ना मित्राचेही पाहत आहे. अरे हो. का हो? का हो म्हणजे आता कशाला बोलत? विसरला असेल तो. एक चॉकलेट देऊन दे बस. एका चॉकलेटचा जमाना राहिला का? आता पार्ट्या द्यायला लागते मोठमोठ्या. नाही तर का आजकाल लाईट का लोक पार्ट्या पाहिजे पार्ट्या. अरे तर आपल्या पैशानं द्या ना. माझ्या घरी येऊन माझ्याच पैशानं तुमच्या मित्राला पार्टी देता आणि माझ्या बड्डे नाही माहिती.
फक्त वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा म्हटलं असतं ना तर खूप चांगलं वाटलं असतं. पण नाही, तुम्हाला तर तुमच्याच मित्राचे वाढदिवस आठवण आहे ना. मी तर मित्रच नाही बघ. बस काय नाही, संपलं सर्व, विसरले सगळे. प्रणय, तुझा वाढदिवस आहे आज? नाही तर का? हा ठीक आहे. प्रणय, रंजू इथे आहे उद्याला. अच्छा. काकू, मावशीला आज या ना म्हणा, आज तो प्रणयचा वाढदिवस पण आहे. नाही आज नाहीये, उद्याला आहे, म्हणूनच तर उद्या येत आहे ते. एक मिनिट आहे, वाढदिवस तर आज आहे ना? नाही आज तर 11 तारीख आहे, उद्या 12 तारीख आहे. नाही आज तर 12 तारीख आहे ना. थांब चेक करत. 11 तारीख आहे.